नमस्कार दोस्तों, मैं संदीप कुमार इस समय मैं मौजूद हूँ भिवंडी के धामनकर नाका गणपति पंडाल में, जहाँ आपको बता दें कि पूरे महाराष्ट्र में गणेश चतुर्थी बड़े ही हर्षोल्लास के साथ में मनाया जा रहा है। गणेश भक्तों की बात की जाए तो जगह जगह पर हजारों की संख्या में गणेश भक्त उपस्थित होकर अपने अपने इलाके अपने अपने क्षेत्रों में दर्शन के लिए जा रहे हैं। इस बीच बात की जाए तो भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष रविंद्र चौहान इनका भिवंडी में आगमन हुआ। खासकर बता दें कि धामनकर नाका मित्र मंडल स्वाभिमान सेवा संस्था के गणपति पंडाल में बता दें कि पिछले वर्ष उन्होंने यहाँ पर एक वचन मांगा था कि महाराष्ट्र में अगर भारतीय जनता पार्टी की सरकार आती है और देवेंद्र फडणवीस अगर मुख्यमंत्री बनते हैं तो 5.25 किलो का गदा इस धामनकर नाका मित्र मंडल स्वाभिमान सेवा संस्था के गणपति के पंडाल में गणेश जी को वो यहाँ पर गदा जो है भेंट चढ़ाएंगे। इस बीच आपको बता दें कि उन्होंने अपने वादों को पूरा किया और इस गणपति पंडाल में वो गणेश जी के दर्शन के लिए आए थे। जहाँ पर बता दें कि भिवंडी पश्चिम के विधायक महेश चौगले, भारतीय जनता पार्टी के भिवंडी शहर के जिला अध्यक्ष रविकांत सावंत, पूर्व अध्यक्ष हर्षल पाटिल भी मौजूद थे। विशेष तौर पर बात की जाए तो यहाँ पर पिछले 37 सालों से धामनकर नाका मित्र मंडल स्वाभिमान सेवा संस्था के माध्यम से विभिन्न तरीकों की झांकियों का निर्माण किया जाता है। इस झांकी को देखने के लिए कई राजनीतिक दल, कई सामाजिक संगठन और कई कलाकार यहाँ पर पंडाल में मौजूद होते हैं। इस बीच आपको बता दें कि भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष रविंद्र चौहान इनका आगमन हुआ। ढोल ताशे नगाड़े के साथ में इनका स्वागत सम्मान किया गया। इस पंडाल के संस्थापक अध्यक्ष संतोष शेट्टी के माध्यम से जो है इस कार्यक्रम इस जो है पूरे पंडाल का नियोजन किया जाता है। पिछले 37 सालों से गणेश भक्तों में एक उत्साह देखने को मिलती है। इस बीच मराठा आरक्षण और साथ ही साथ ओबीसी आरक्षण को लेकर रविंद्र चौहान ने अपनी बातें पत्रकारों के समक्ष रखी और गणेश चतुर्थी की शुभकामनाएं देते हुए क्या कहा, ये सुनते हैं। आपणा सर्वांना माहित आहे धामनकर नाका हा गणेशोत्सव मंडळ या मंडळातील संतोष शेट्टी असतील, त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व कार्यकर्ते असतील, वर्षानुवर्ष गणेशोत्सव फार थाटामाटामध्ये ही सर्व मंडळी साजरा करतात। नवसाला पावणारा आणि एक फार श्रद्धा भिवंडीकर असतील, आजूबाजूच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील सर्व मंडळी असतील, यांची या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला येणं, इथल्या असणाऱ्या विविध प्रतिकृती वेगवेगळ्या देवस्थानाच्या पाहून आपण पूर्ण देशभरामधील असणारी सर्व देवस्थानं ही या धामनकर नाका या गणेशोत्सव मंडळामध्ये साकारताना तुम्ही आम्ही सर्वजण वर्षानुवर्ष पाहत आहे। मी एक त्यांचा सहकारी मित्र म्हणून गेली वर्षानुवर्ष या गणेशोत्सवाला भेट देत असतो। माझ्याबरोबर महेश चौगुले असतील, रवी सावंत असेल, ॲडव्होकेट हर्षल पाटील असेल, सर्वजण या गणेशोत्सवाला एक स्वतःचा घरचा गणपती जसा असतो तसेच सगळेजण येत असतात। गेल्या वर्षीही मी या गणेशोत्सवाला आलो जेव्हा होतो तेव्हा अशीच चर्चा सुरू होती, निवडणुकीचं वातावरण सर्व ठिकाणी होतं आणि शेवटी पक्षाच्या कार्यकर्त्याला काय वाटतं की आपली सत्ता ही पुन्हा एकदा आली पाहिजे आणि म्हणून मी असेल, महेश चौगुले असतील, संतोष शेट्टी, आम्ही सगळीजण ज्यावेळेला इथे होतो तेव्हा गणपतीकडे एक साकडं घातलं की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ दे आणि महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस सारखं एक चांगलं नेतृत्व की जे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला 2014 आणि 2019ला ज्या ताकदीने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे नेलं, 24च्या नंतर सुद्धा महाराष्ट्राला त्यांची गरज आहे। गणपती राया
नवसाला पाव तू असं करशील याची खात्री आहे. आणि गणपतीला साकडं घातलं की एक चांगली 5-5.25 किलोची मोठी तिथे गदा तिथे ऑलरेडी पूर्वीपासून होती, पण एक मोठी गदा आम्ही तुला अर्पण करू. गणपतीने आमचं म्हणणं आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं हे ऐकलं आणि त्यामुळे मी त्या दिवशीच संतोष शेट्टी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना फोन केला होता की मी शेवटच्या 1-2 दिवसात जेव्हा येईल त्यावेळेला मला तो जो नवस केला आहे तोही मला फेडायचा आहे. आणि खरं तर आज प्रतिवर्षाप्रमाणे मी गणेशाच्या दर्शनाला जसं आलो तसं जे साकडं पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने या गणपतीला केलं होतं ते फेडण्यासाठी मी इथे आलो. आज ते पूर्ण झालं आहे. मला आनंद आहे. माझ्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना एक आनंद आहे की जे आम्ही म्हटलं ते आम्ही पूर्णही केलं. परंतु महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये जी मेहनत घेतली त्यामुळे ते सहजपणे शक्य झालं. श्रद्धा असतात, भावना असतात, त्यामुळे आपण त्या व्यक्त करतो आणि व्यक्त केलेल्या भावना आणि श्रद्धा या पुन्हा आठवणीने फेडायच्याही असतात. त्या फेडण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भिवंडीच्या या धामणकर नाका मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्ते ज्या उत्साहाने हा गणेशोत्सव या भागांमध्ये वर्षानुवर्ष साजरा करतात, एक चांगलं प्रतिकृती की जी ठाणे जिल्ह्यामध्ये एक नावाजलेल्या प्रत्येक जण ही प्रतिकृती पाहण्यासाठी येत असतो. या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. नवस तर फेडलं, परंतु आता काय साकडं घातलेलं आता पप्पांचं दर्शन. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रातलं सरकार असेल, NDAचं सरकार आहे आणि राज्यामध्ये लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. एक विजन ठेवून काम करत आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने घेऊन जाण्याचं स्वप्न हे देशामधील असणारा प्रत्येक नागरिक पाहतोय. महाराष्ट्रामधलं त्याचं योगदान हे सर्वात मोठं असणार आहे आणि म्हणून गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की हे जे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जे महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी त्यांनी जे विजन तयार केलं आहे त्या सगळ्या विजनला यश देव एवढीच प्रार्थना परमेश्वराकडे केली. मराठी त्यासाठी GR देखील काढण्यात आलं, परंतु ओबीसीचं जे आज देशभर साखळी उपोषण सुरू आहे, कुठे ना कुठे ते या GRला मानत नाही आहे, त्या संदर्भात निषेध करतात, GRला फाडत आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 2014 ते 2019 मराठा समाजाच्या मराठा बांधवांनी वर्षानुवर्ष आरक्षणासाठी मागण्या करत होते. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्याही वेळेला मराठा समाजाला त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण देण्याचं काम हे महायुतीच्या त्यावेळेच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारने दिलं. विद्यार्थी असतील, नवीन उद्योजक तयार करायचे असतील, सारथी असेल, अण्णाभाऊ पाटील महामंडळ असतील, किंवा महाज्योतीच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येकाला न्याय देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं हे आपणा सर्वांना माहीत आहे. आणि महायुतीचं सरकार वारंवार हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न देता दोन्ही समाजाला न्यायिक भूमिकेतून न्यायालयामध्ये टिकेल अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला जे जे आवश्यक आहे ते देण्याचं सरकार मायबाप म्हणून काम हे सरकार करणार आहे.
त्यामुळे मराठा समाजाची सुद्धा ज्याप्रमाणे उपसमिती मंत्रिमंडळाने तयार केली, त्याचप्रमाणे ओबीसी समाजाची सुद्धा उपसमिती बावनकुळेजी, छगन भुजबळजी अशा दिग्गज मंत्रिमंडळातील असणारे की ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची, समाजाची, प्रत्येक त्यांच्या अडचणीची माहिती आहे, अशा सगळ्यांना त्यामध्ये घेतलं आहे. त्यामुळे या दोन्ही उपसमित्या मंत्रिमंडळामध्ये एकत्रपणे बसून जे समाजाला आवश्यक आहे, कुठेही समाजामध्ये तिढा निर्माण न होता जे जे करता येऊ शकतं ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी निश्चिंत राहा. महाराष्ट्रातील असणारं महायुतीचं सरकार हे सामान्य जनतेच्या हितासाठी असणारं सरकार आहे. त्यामुळे ते नक्कीच न्यायिक भूमिकेतून हा प्रश्न सोडवेल. धन्यवाद.